स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. कशा आहात सगळे? किती लोकांनी आज सकाळी उठल्यावर म्हटलं दोन्ही हात करून मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे? और जिंदगी के तन्हाइयों को, जिंदगी के प्रॉब्लम को लिखना, फाड़ना, जलाना किसने चालू किया है? बदल हवा असेल तर ऍक्शन घ्यावी लागेल आणि ऍक्शन केला तरच तुमच्या जीवनामध्ये रिझल्ट येईल. विवो नावाने जॉईन झालेले मॅडम, काय फरक वाटतोय? आजचा तसा डे 4 क्लासचा आहे, पण तसे आपल्या प्रॅक्टिसला 4 दिवस कंप्लीट झालेला आहे. काय वाटतंय सांगा मॅडम. माईक ऑन करा. विवो नावाने जॉईन झालेल्या मॅडम. मस्त वाटते मॅडम. चेंज होत, बदल झालाय खूप. राग कमी होतोय, लोकांचा राग येणं कमी होतोय. हो हो. चलो ग्रेट. कारण ऍक्शन, ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. तुमच्या लाईफ मधल्या ऍक्शनच तुमच्या जीवनाला सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा नवा बदल देणार आहे. त्याच्यामुळे ऍक्शन घेणं गरजेचं आहे, ऍक्शन घ्याव्याच लागते. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट. आणि आज आपण आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकतेने परिपूर्ण करण्यासाठी 5 तत्वे, रेकीचे 5 तत्वे, 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकीचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे, चला रे. राग कमी कडे जातोय. चला, व्हेरी गुड. काय बघा, एवढ्या दिवसाचं आपण क्या बोले ना, हमने जिंदगी के दुख पाल के रखे, जिंदगी में क्रोध पाल के रखा है. त्याला आता दूर करायचं आणि जीवनाच्या आनंदाकडे प्रत्येक दिवसाला सकारात्मकतेला नव्या ऊर्जांसोबत पुढे न्यायचंय. सो क्लासमध्ये बसताना, सो के मल्टीटास्किंग करताना वो फायदा नहीं होने वाला है. ओके, जिंदगी में अगर आगे बढ़ना है तो ओनली योर एक्शन कॅन चेंज योर लाईफ. और इसी ऍक्शन के साथ आजच्या सेशनला सुरुवात करूया. रेकीच्या 5 तत्वांना आपल्या जीवनात आत्मसात करूया. एक्सायटेड रेकीचे 5 तत्व जाणून घ्यायला, जीवनामध्ये आनंदाचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी, आपण आपल्या जीवनाला संपूर्ण आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी, या दिव्य ऊर्जांना आपल्या जीवनात आणण्यासाठी या ऊर्जांसोबत आपण काम करूया आणि रेकीच्या 5 तत्वांना आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करूया. लेट मी शेअर द स्क्रीन. तर रेकीचे जे 5 तत्व आहेत, 5 तत्व कोणते आहेत रेकीचे? पहिलं तत्व आहे, आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. आता आजचा दिवस का, कालचा दिवस आज जगू शकता का सांगा मला. व्हॉलेंटियर लागेल. वर्षा मॅडम, कालचा दिवस आज जगू शकता का? अनम्यूट करा. एकच मिनिट. वर्षा मॅडम अनम्यूट करा. आणि कालचा दिवस आज जगू शकतोय का सांगा. नाही, मागचा क्षण पण जगू नाही शकत. आजचा क्षण आहे, उद्या आज मग ईश्वराने आपल्याला आजचा दिवस जगण्याची संधी दिलेली आहे. मग त्या दिवसांमध्ये 8 तास आपण स्वतः झोप आणि आंघोळ बिंगोळ जो आपला वेळ जातो, 8 तास वर्किंग आहे त्यांचे, त्याच्यात त्या कामासाठी प्रत्येकाने वर्किंग असलं पाहिजे. आणि 8 तास महिलांवर विशेष जबाबदारी असते घर कुटुंबाला सांभाळण्याची. या पद्धतीने 24 तासाचं तुम्ही बिलकुल प्लॅन करू शकता की नाही करू शकत? बरोबर आहे. करू शकतो. त्यात 8 तास झोपेत हो, जाणार, तर 16 तास स्वतःवर या 5 तत्वांसाठी नियंत्रण करायचं. 16 आवर्स. त्या 16 आवर्स मधला पहिला टास्क डॉक्टर मिकॉसिनने दिलेला, आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. क्रोध केल्याने काय होतं बघा. त्या दिवशी मी तुम्हाला रागाची सांडची गोष्ट सांगितली. आज मी तुम्हाला छानशी. दुसरी गोष्ट ही आहे की त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा नेमका काय बदल करतो. तर त्या याच्यामध्ये तर गोष्ट अशी आहे, एक व्यक्ती होता, सुंदर कुटुंब. त्या घरातला नियम होता, रात्री सोबत बसून सगळ्यांनी जेवण करायचं. पती पत्नी 2 मुलं, असं 4 लोकांचं छानसं कुटुंब होतं. पती चांगल्या नोकरीवर होता, पत्नी हाऊसवाईफ होती, पण घर खूप सुंदर तिने नियोजन केलेलं होतं. मुलं संस्कारी होती. एक दिवस पती ऑफिसवरनं आला आणि पत्नी, रिअल स्टोरी आहे, पत्नीने स्वयंपाक म्हणजे जे काही त्यांच्या वेळ झाली जेवायची वाढलं. त्या दिवशी नेमकं भाजीत तिखट मीठ काय ते जास्ती झालं असेल. पतींनी एकदम ओरडला
तुला एवढं कळत नाही का की एवढ्या वर्षात तुला भाजी पण नीट बनवता येत नाही का? काय झालं असेल नेमकं? त्या पतीला रागाचं कारण ती भाजी होती खरं का, की ऑफिसमध्ये काही घडलं असेल ते कारण असेल? वर्षा मॅडम, ऑफिसमध्ये घडलं असेल ते. बरोबर ऑफिसमध्ये घडलेलं. आणि पत्नीनी पण दिवसभरात मुलांनी रागा केला असेल, काही घरात अजून कामं जास्ती झाली असेल, ती पण थकलेली असते. त्या दिवशी ती पण चिडली. मी सतत 24 तास घरासाठी मरमर करते, मुलांना सगळं लक्ष देते, तुम्हाला सगळं हातात देते आणि तुम्ही माझ्यावर असं ओढून राहिल्या. तिच्या त्या उत्तराने पती अजून तापला. समोरचं ताट भिरकवलं बाजूला आणि पत्नीच्या गळ्याला हात पोसला रागाच्या भारात. हम्म. 2 मिनिटामध्ये एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. पत्नी जेव्हा 2 मिनिटात गतप्राण झाली, तो भानावर आला. स्वतः पोलिसांना बोलवून त्यांनी स्वतःला स्वाधीन केलं, पण त्या 2 मिनिटाच्या रागामध्ये त्याच्या हातून एक जीव गेलेला होता. अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं, मुलं अनाथ झाली होती. आणि विचार करा की या जगामध्ये जेवढेही खूनबिन घडलेले आहे ते क्रोधावर, त्या वर्तमानाच्या परिस्थितीमध्ये नियंत्रण न ठेवल्यामुळे घडले आहे. मग इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती कोण आज मला प्रॉमिस करतं की आजच्या दिवस मी राग करणार नाही? कोण प्रॉमिस करतं सांगा? त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मी टाईप करा, आजच्या दिवस मी राग करणार नाही. टाईप इन चॅटबॉक्स मी. त्याला पटकन टाईप करा, कारण तुम्हाला ऍक्शन घ्यायचे आहेत. आता उपाय काय? राग आला तर नाभीपासनं कट कट कट, डिलीट 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 बनायला सुरुवात करा. सोपा उपाय आहे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आणि तुमच्या घरासमोर एक अदृश्य झाड इमॅजिन करा आणि तुमचा म्हणजे जी महिला किंवा जो पुरुष घराच्या बाहेर निघतो, कधी कधी घरात एक कटकटी असतात, चिडचिड असते, ती तुमच्या घरातली सगळी राग आणि द्वेषाची झोळी तुम्हाला त्या झाडावर टांगायची आहे. ऑफिस मधलं किंवा बाहेरून जेव्हा ताण तणावाची ऊर्जा तुम्ही घेऊन येता, ती झोळी परत तुम्हाला त्या अदृश्याच्या. याचं सुंदर उदाहरण मी हे कुठे शिकली. आम्ही जेव्हा 8वी 9वी 10वीला होतो, आमचे जे क्लास टीचर होते त्यांच्याकडे आमची ट्युशन होती. तर त्यांचं फर्स्ट फ्लोअरवर घर होतं. तेव्हा ते म्हणायचे की तुमच्या विचारांचं सगळं गाठोडं तुम्ही जेव्हा कॅरी करून येता, ते जिन्याच्या त्यांच्या पायरीवर चढताना जिन्याच्या खाली थोडंसं असं बोगद्यासारखं होतं, तिथे ठेवून यायचं. इथे माझ्या क्लासला आल्यानंतर फक्त अभ्यास करायचा. जो विषय आपण शिकवतोय त्या विषयाचाच अभ्यास करायचा. क्लास संपल्यानंतर पायऱ्या उतरून तुम्हाला ते घाणेरडं गाठोडं सोबत न्यायचं असेल तर न्यायचं, नाही तर ते तिथेच राहू द्यायचं. विचार करा, आपल्याला किती गरज नसलेले असे गाठोडे आपण कॅरी करून ठेवलेले आहेत आणि जे वारंवार तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्रास देतात. येस और नो? मग उसको ऐसे ही कैरी करके लेकर जाना है हो, की देतात त्रास. त्याला बाजूला करायचा उपाय काय आहे? अशा गाठोड्यांना रोजच्या रोज बाजूला करणं. काढून जीवनातनं दूर करणं. तर आपला पहिला संकल्प आहे रेकीचा, आजच्या जीवन कुठे जगायचं? ना तो पास्ट में जीना है ना तो फ्युचर में जीना है. पास्ट में जीना और फ्युचर में जीना काय? जीवन वर्तमानात चालू आहे आणि आपण विचार करतो मेरे साथ कल क्या बुरा हुआ, कल क्या हुआ, या फ्युचर की चिंता करते की माझ्यासोबत काय होईल. बरोबर आहे? बरोबर. फ्युचरची चिंता करत बरोबर. तो मेरे साथ क्या होगा, कसं होईल, काय होईल याचा विचार आपण करत बसत असतो. मग आपल्याला काय विचार करायचा आहे? वर्तमानामध्ये ऍक्शन मोडवर राहायचं आहे. ठरवलं की आज सकाळी उठलं नाही, यस माझा पहिला संकल्प आहे, काही झालं तरी मी राग करणार नाही. राग आला तर कट कट कट, डिलीट डिलीट करून मोकळं होणार. ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम, रिॲक्शन इज द प्रॉब्लेम. ऍक्शनवर रिॲक्शन देताना मी थोडा पॉज घेणार आहे. दूसरा नियम, बरोबर. आज के लिए मैं चिंताओं से दूर रहूंगा. मला सांगा वर्षा मॅडम, चिंता करून आपल्या जीवनातली एक तरी समस्या आजपर्यंत सुटलेली आहे का? नाही. चिंता नाही केल्यामुळे सुटली. आजपर्यंत तुमची कुठलीही समस्या सुटलेली नाही. ठीक आहे?
तर बरोबर. म्हणून दूसरा हम्म. संकल्प काय, जर चिंता चिता के समान, एक बिंदी का फर्क बताया गया है चिंता और चिता में, चिंता चिता के समान है, इसलिए हमें किसी भी हाल में चिंताओं से दूर रहना है और जिंदगी में खुशियों को बढ़ावा देना है। तीसरा नियम, आज मैं अपने पर हुए कई आशीर्वादों की गिनती करूंगा। अपने पे हुए कई आशीर्वादों की गिनती करूंगा म्हणजे काय, अपने पे हुए कई आशीर्वादों की गिनती म्हणजे पहिल्या दिवशी दिलेलं चॅलेंज आठवत आहे, मी भाग्यशाली आहे, येस. आठवत आहे मी भाग्यशाली आहे। बरोबर. हो हो. मी आज भाग्यशाली आहे. रोज सकाळी उठल्यावर जर तुम्ही सांगितलं थँक्यू देवा, या डोळ्यांनी मला सुंदर जग बघायला मिळत आहे, मी माझ्या कानाने सुंदर आवाज ऐकू शकत आहे, माझे हात काम करत आहे, माझं पाय काम करत आहे, माझ्या शरीरातील प्रत्येक ऑर्गन काम करत आहे, त्यासाठी आय एम जस्ट से थँक्यू। आज किती लोक आहेत ज्यांच्या डोळे असून बघता येत नाही, कान असून ऐकता येत नाही, तोंड असून बोलता येत नाही। दुसरं, असे किती लोक आहेत ज्यांनी लाखो रुपये खर्च करूनही आपल्या जीवनात असलेलं संततीचं दान त्यांना मिळालेलं नाही। असे किती लोक आहेत जे सिंगल मदर किंवा सिंगल फादर म्हणून आयुष्य जगत आहे, रूळ खूप क्रोध आणि क्रोधाची अग्नी निर्माण करणारा असेल, चिडचिडा असेल, पण आहे ना एक जोडीदार सोबत, आणि म्हणून रोज आपल्याजवळ जे जे आहे, चला आता मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देते, तुमच्या जवळ असलेल्या 5 चांगल्या गोष्टी लिहा। बुरे तो हमेशा याद आते, तुमच्या जीवनात असलेल्या 5 चांगल्या गोष्टी लिहा ज्या खरोखर तुम्ही भाग्यशाली असं तुम्हाला वाटतं। त्यांच्याकडे मला एक थोडस 2 ते 4 मिनिटाचं अर्जंट काम आहे, तुम्ही थांबू शकता 4 मिनिटं? महत्वाचं काम आहे, फक्त 4 मिनिटं, एक थोडी बिलकुल बिलकुल. हो. इमर्जन्सी। नक्की नक्की. थँक्यू फॉर युअर पेशन्स। चला, फक्त 6 लोकांचा पेशन्स नव्हता, 206 पैकी 6 लोक गायब झाले आहेत। ओके, चला थँक्यू, चलो आगे बढ़ेंगे। नेक्स्ट आपला जो आहे, आजच्या दिवस आपण बघितलं थँकफुल राहणार, जे काही आपल्याजवळ आहे त्याचे आशीर्वादों की गिनती करूंगा, ठीक आहे। त्याच्यानंतर आज मैं ईमानदारी से अपने काम करूंगा। आता एक लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्ती इमानदारीने जर काम केलं, प्रत्येक डॉक्टरांनी जर हा विचार केला की हा जो पेशंट आहे, मी शपथ घेतलेली आहे की प्रत्येक पेशंटची माझ्याकडून सेवा झालेली आहे। कमर्शियल असणं खूप म्हणजे प्रत्येक डॉक्टर, आता तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात कठीण प्रोफेशन असेल अभ्यास करण्यासाठी तर मेडिकल प्रोफेशन आहे, ज्याच्यात खूप अभ्यास, पण गरज नसताना आता एका डॉक्टरांचं मागे आलं की त्यांनी गरज नसताना 60 लोकांना स्टेम टाकले। विचार करा की किती लोकांच्या आयुष्याशी खेळणं आहे। तर असे डॉक्टर आपल्याला नको, प्रत्येकाने इमानदारीने। आज आपण आता नुकतंच ते मुंबईला एक ब्रिज बनला, जो एका ठिकाणी असा येऊन डायरेक्टली तो असा सरळ गेला, म्हणजे 4 लेनचा 2 लेन झालेला आहे।
आणि त्याचं डायव्हर्शन पण एकदम डायरेक्ट एल शेप मध्ये झालेलं आहे. मग आता त्या इंजिनियरनी किंवा जो कुठला जबाबदार व्यक्ती आहे, जर ते काम इमानदारीने झालं असतं तर या पद्धतीचे गोष्टी घडल्या असत्या का? आणि म्हणून सर्वात महत्वाचे आपल्याला कुठलंही काम करत असताना संपूर्ण इमानदारीने जर त्यांनी काम केलं, पैसे प्रत्येक प्रोफेशन मध्ये कमवायचे आहे. आज आपला 10 दिवसांचा फ्री सेशन आहे, पण याच्यानंतर ज्यांना यायचंय ते सेकंड थर्ड लेवलला येणार आहे. पण तिथे कुठलं कंपल्शन आहे का? पण त्याच्यासाठी मी लेव्हल 1 ची बॅच घेत असताना कुठेतरी फक्त टाइमपास म्हणून घेताय का? फ्री बॅच आहेत, कसे 10 तास द्यायचे आहे, असं कुठेतरी तुम्हाला वाटतंय का? आज आपल्या सेशनचं डे 4 आहे. इमानदारी, कारण मला शिकवणं हे माझं पॅशन आहे. एका चेहऱ्यावर स्माईल आली, एकाला रिझल्ट आला की आय एम मच मोर हॅपी. मला त्याच्यातनं आनंद मिळतो. तर त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने, एका आईनी मुलांना जर जेवण बनवायचं आहे आणि त्या आईनी चिडचिड करून स्वयंपाक केला, तर त्याच्यातनं व्हायब्रेशन कसे जातील? आणि म्हणून आपल्या घरी जी कामाला बाई असते किंवा ताई असते मदतीला, त्यांची व्हायब्रेशन्स आपल्या घराच्या ऊर्जांमध्ये खूप इफेक्ट करत असतात. आणि म्हणून आपल्याला नेहमी त्यांच्या ऊर्जा पॉझिटिव्ह कशा राहायच्या, त्याच्यासाठी आपण सुद्धा त्यांच्या तब्येतीला बरं नसेल तर आपण सुद्धा त्यांना जपायला पाहिजे. त्याच पॉझिटिव्हिटीने आपण त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे, तर रिझल्ट येईल. बरोबर आहे? एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. कारण साधी अजून तुम्हाला सांगते की ज्यांना माहिती नसेल, आपल्याकडे जो कुठलाही मजूर वर्ग असतो, कुठलंही काम करायला येणारा, तो जो मजूर वर्ग आहे, त्या मजूर वर्गाचा रिझल्ट काय माहितीये का? तो मजूर वर्ग शनी म्हटला जातो आपल्या लाईफमध्ये. तर त्याला जर तुम्ही हॅपी ठेवलं, जे लोक नाही का शनी महाराजांना तेल चढवायला जातात, त्यापेक्षा तुमच्या घरी असलेल्या मजूर वर्गाला हॅपी ठेवा. शनी महाराज आपोआप प्रसन्न होतील. कारण तिथे वाहिलेलं तेल त्याच्यापेक्षा एखाद्याच्या जेवणाचा स्वयंपाक करण्यासाठी तेल जर वापरलं गेलं तर जास्ती योग्य आहे. कुठलाही ईश्वर तुम्हाला हे म्हणत नाही की वाया जाणार आहे. शंकराच्या पिंडीवर दूध वाहण्यापेक्षा एखाद्या भुकेल्याला दूध द्या. एखाद्या भुकेला बाळ आहे, तो तुम्हाला रस्त्यात दिसलाय, त्याला त्याच्यापर्यंत जर ते दूध पोहोचलं तर ते जास्ती योग्य आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, हे विसरू नका. एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही एखादी कंपोस्ट पेटी गिफ्ट करा. आज विचार करा, म्हणजे एखाद्या वेळेस हार चढवणं काही वाईट नाहीये. जसं आज महाराजांचा प्रकट दिन आहे, मी मंदिरात जाऊन मला जी पूजा करायची मी ती करून आले, पण त्याचा अर्थ असा नाही. मग आपल्याला गरजेनुसार एखाद्याची सेवा, एकीकडे माझी विद्यार्थ्यांसाठी असो किंवा अजून कुणातरीसाठी असो, माझी ती सेवा कार्य नेहमी चालू राहतात. तर म्हणून जनसेवा ही ईश्वर सेवा म्हणून तुमच्यात आली पाहिजे. ज्याही तुमच्यावर जबाबदारी आहे, म्हणजे ती भांडेवाली जरी असेल तरी तिने तिचं काम नित्यनियमाने केलं पाहिजे. एखादी महिला स्वयंपाकाच्या कामाला जात असेल, तिने ते नित्यनेमाने केलं पाहिजे. एखाद्या डॉक्टरांनी, एखाद्या कर्मचाऱ्यांनी, प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या आनंदाने निभावल्या तर जग कसं होईल विचार करा. कामाचा मोबदला आणि पैसा प्रत्येकाला मिळणारच आहे. हा, फक्त एका गृहिणीला प्रेमावर भागवावं लागतं. कधी कधी तेही मिळत नाही, तर तेव्हा तिची चिडचिड होते. मंगल पवार मॅडम, पाठीचा कणा जोपर्यंत तुम्ही ताठ ठेवायची सुरुवात नाही करणार ना, तोपर्यंत तुमचे चक्र ऍक्टिव्हेटच होणार नाही. मी रोज तुम्हाला बघते, एक लक्षात घ्या, मी 5-5, 6-6 तास, कधी कधी 8-8 तास या चेअरवर सेशन बघते. तुम्ही मला 4-5 दिवसापासून बघताय. काही लोक जुने आहेत. मी पण माझ्या चेअरवर अशी टेकून शिकवू शकली असती, पण मी शिकवताना सुद्धा माझा पाठीचा कणा नेहमी ताठ ठेवते. माझे जे कोचेस आहेत त्यांना पण शिकवते की, कारण पाठीच्या कण्यामध्ये आपले 7 चक्रांची एनर्जी ऍक्टिव्ह असते. ज्यांनाही वाकडा तिकडा करायला ना, चक्र ऍक्टिव्ह होत नाही, चक्र इनबॅलन्स होतात, आणि चक्र इनबॅलन्स झाले की जीवन इनबॅलन्स होतं. सवय लावा, त्याला सवय बिघडवलेली आपणच आहे. मागे काहीतरी प्लेन उशी ठेवा, टेका, पण पाठीच ते टेकत असताना ज्यांनाही पाठीचा त्रास आहे त्यांना मी सांगते, टेका घेतल्याशिवाय ज्यांना राहायला होत नाही त्यांनी एक उपाय करा. आपले जे स्वाईन, आता ए बेटा तो बॉक्स, त्या मॅडम काय म्हणत आहे, पाठीचा त्रास आहे त्यांना, मणक्यांचा, बघा हे आहेत आपले मणके. काय आहेत? मणके. आणि मणकेचे हाड जे आहेत ना, ते काही असे चिटकलेले नाही आहेत. त्याला बॅलन्स करण्यासाठी ही इथे गादी आहे, ज्याला आपण लिगामेंट म्हणतो. आणि त्याच्यानुसार जेव्हा तुम्ही वाकडे बसाल, समजा आता पाठीचं तुम्ही वाकून बसला तर याच्यावर दाब येतो आणि मग लिगामेंट खराब होतो. आणि याच स्पाईन मध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आपले 7 चक्र
बॅलन्स आहे. पूर्ण जे आपल्या पाठीचा कणा आहे, मानेच्या मणक्यापासून खालचा माकडहाड, जे मी शिकवणार आहे तुम्हाला, तुमच्या सिलेबसचा भाग आहे सातचक्र, तर ते तुम्हाला शिकवताना लक्षात येईल की हे सगळे एकमेकांवर असे स्टेबल आहेत. आणि मग हे इनबॅलन्स झालं तर काय होईल? मग म्हणतात डॉक्टर ही नस दबली, ती नस दबली, याचं ऑपरेशन करावं लागेल, त्याचं ऑपरेशन करावं लागेल. ते जर नाही करायचं आहे, उरलेलं ठीक ठेवायचं आहे, तर पाठीचा कणा ताठ ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे? कारण जिथे व्यक्ती असा झुकला तिथे त्याचे इथे एनर्जी इनबॅलन्स होते, सोबत तुमच्या चक्रांची पण एनर्जी इनबॅलन्स होते. पहिले अपने शरीर को समझ लो. कारण जरी किती चेअर आरामाची असली तरी आपल्या पाठीचा कणा, आणि तुम्ही आधार घ्या ना, मागे उशी ठेवा ती चेअर आणि याच्यात, की जेणेकरून तुमची बॅक सरळ असली पाहिजे. आलं का लक्षात? नाही तुम्ही स्टेबल राहू शकत तर आधार घ्या, काहीतरी पिलो ठेवा अशी. काय मी थोडीशी वेगळ्या स्वरूपाची टीचर आहे ना, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होऊन जाते. विद्यार्थी चुकताना दिसला की मग ते बोलल्याशिवाय होत नाही. ओके, चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट, त्यानंतरचं तत्व आहे ते म्हणजे आज मैं ईमानदारी से झालं. त्याच्यानंतर आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालू रहूंगा. हर जीवित प्राणी के प्रति दयालू रहूंगा. हर जीवित प्राणी के प्रति दयालू म्हणजे काय? आता जर मी विचारलं, पूजा मॅडम चप्पल घालता का हो तुम्ही? अनम्यूट करा. हो. आतापर्यंत किती चप्पल, बूट, सँडल तोडले असतील, स्लीपर वगैरे? खूप 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 झाले असतील. खूप झाले असतील, खूप झाले असतील, खूप तोडले असतील. थँक्यू म्हटलं नाही माहितीये? नाही नाही माहित. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. एक साधी चप्पल आपल्यासाठी काय करत असते? उन्हाचे चटके ती सहन करते, पावसाळ्याचा चिखल ती सहन करते, थंडी सुद्धा ती सोसते. काटा जरी चपलेत रुतला, तिच्या सहनशीलतेपर्यंत असेल तर ती सोसते आणि नंतरच ती तुमच्या पायापर्यंत पोहोचवते. एक साधी चप्पल तुमच्यासाठी एवढं करत असते. आपण फक्त वस्तूंचा उपयोग करतो आणि तिला सोडून देतो अनयूज म्हणून. एकदा थँक्यू म्हणत नाही. इथं झाली फक्त चपलेची गोष्ट. या जगामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये एनर्जी आहे. या जगामध्ये दोनच एनर्जी आहे, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. पण परिस्थिती कशी आलेली, आपला फोकस चांगल्या गोष्टींकडे जातच नाही. एक उदाहरण सांगते. आधीच्या काळामध्ये देवलोक आणि राक्षस लोक होते, बरोबर आहे? हो. देवांचा लोक वेगळा होता, राक्षसांचा वेगळा होता. नंतरच्या काळामध्ये एका कुटुंबामध्ये देव आणि राक्षस आले, म्हणजे रावण आणि विभीषण. एका फॅमिलीत आले की नाही आले? आताची घडी कशी आली माहितीये का? एका व्यक्तीतच देव आणि राक्षस उतरलेले आहेत. ते कसे? पॉझिटिव्ह किंवा नकारात्मक ऊर्जा. जसं मगाशी म्हटलं, त्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा आवळला. तो गळा आवरणं आणि जेवायला बसेपर्यंत तो नॉर्मल व्यक्ती होता, त्याच्यातलं देवत्व ऍक्टिव्ह होतं. पण जशी त्याच्यातल्या नकारात्मक ऊर्जेने जेव्हा एंट्री घेतली, तर त्याच्यातलं राक्षसत्व बाहेर येऊन त्याच्या हातून त्याच्या पत्नीचा खून झाला. म्हणजेच काय, आजच्या घडीला एकाच व्यक्तीमध्ये देव आणि राक्षस या दोन्ही प्रवृत्ती आहे. आणि मग कुणाच्या हातात आहे देवाला ऍक्टिव्ह ठेवणं की माणसाला ऍक्टिव्ह ठेवणं, राक्षसाला ऍक्टिव्ह ठेवणं? कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात, आपल्या स्वतःच्या हातात. निगेटिव्ह. ग्रॅटिट्यूड संपला आपल्याच्यातला, थँकफुलनेस संपलेला आहे. आज विचार करा की आपण आपल्या मुलांना संपत्ती समजतो. जसं मी त्या दिवशी सांगितलं की एखाद्या मुलाला त्यांनी कधीच म्हटलं नसतं मला परदेशात शिकायला पाठव. आई वडिलांचे स्वप्न असतात आणि म्हातारपणात अशा आई वडील दुःखी झाल्यावर मग कोणाला दोष देतात? मेरे बच्चे मेरी कद्र नहीं करते. आज अशा किती घरं ओसाड पडलेले आहेत. आता थँकफुलनेसचा जर विचार केला आपण, कधीतरी ज्या जोडीदारांनी कडू असेल, म्हणजे किंवा रागीट असेल, पण कधीतरी जीवनात एकदा तरी प्रेम व्यक्त केलं असेल ना. आपण प्रॉब्लेम काय आहे? मी जर असं म्हटलं पूजा मॅडम की तुमच्या जीवनात जर एखादी अडचण असेल आणि ती तुम्ही निवड केलेली असेल, तर तुम्ही ऍग्री व्हाल की डिसऍग्री व्हाल?
तुम्ही म्हणाल मॅडम असं कसं, मी माझ्या जीवनातले दुःख मी थोडी ना ऍक्सेप्ट केलं, अट्रॅक्ट केलेले आहे. बरोबर की नाही? असं कसं उत्तर बरोबर बरोबर तुमच्या घरात बरोबर. असतं ते सांगा. हा, तुमच्या घरात कोण कोण असतं? माझा नवरा आणि माझा मुलगा बाहेर असतो, आम्ही दोघच असतो. ओके. आता पतीचा कधीतरी राग येत असेल एखाद्या गोष्टीवर, नाही येतो 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 येतो. बरोबर आहे ना? आता त्यावेळेस एक लक्षात घ्या, उस दिन वो बात याद रखना, ज्या दिवशी तुमच्या लग्नाच्या बोलणी सुरू झाल्या आणि तुम्ही कधीतरी होकार दिला, मीन्स त्या पर्सनची निवड तुम्ही केली, ऍब्सोल्युटली. देन हु इज रिस्पॉन्सिबल? उसके जो भी रिजल्ट आए वो एक्सेप्ट करने की रिस्पॉन्सिबिलिटी किसकी है बाद में? माझी स्वतःची. पण आपण काय करतो? एक्सेप्ट न करता समोरच्या व्यक्तीला सुधारवायचा प्रयत्न करतो. तू असा वागला, तू असं वागायला नाही पाहिजे होतं, तू असं करायला पाहिजे होतं, तू ते नाही करायला पाहिजे होतं. जिंदगी भी निकल जाती उस व्यक्ति को हो मॅडम, असं होतं. सर्फ एक्सेल में डुबो डुबो के निकालने के लिए, पर वो कोई निकलता नाही. हो. तुमच्या पद्धतीने कधीच ते स्वच्छ होत नाही काम. मग खरे जीवनाची मजा कुठे आहे? एक्सेप्टन्स मध्ये. बिकॉज ये इंसान को मैंने चूज किया है, तो उसकी सारी गलतियां, सारे बुरे स्वभाव और अच्छे स्वभाव की रिस्पॉन्सिबिलिटी भी मेरी है. ज्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने, तो जोडीदार असो, आता समजा मी माझ्या 2 मुलांना जन्म दिल्यानंतर त्याच्यातले चांगले किंवा वाईट गुण याची जबाबदारी कोणाची आहे? स्वतःची. आपण काय म्हणतो? आपण यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करतो, यांच्यासाठी सगळं काही करत असतो, पण यांना तर माझी कदरच नाही. होता है हमारे साथ ऐसा? आपण मुलांसोबतही भांडतो, आपण जोडीदारासोबतही भांडतो. भावानी 2000च्या साडीच्या जागी 1000 साडी घेतली तरी आपण भांडतो. एक्सेप्ट केव्हा करणार? आणि अपेक्षा तिथे दुःख. म्हणून आहे त्या परिस्थितीला स्वीकार करायला शिका, थँक्यू म्हणायला शिका. कारण तुम्ही कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय, कारण तुम्ही भाग्यशाली आहे. का बरं? तुम्हाला माहितीये पृथ्वीवर सोडा, आज भारतात, त्या दिवशी मला एक व्हिडिओ बघितला, आता जे युद्धजन्य परिस्थितीमध्ये लोक अमेरिकेत रोडवर इकडे तिकडे झोपलेले आहेत. अमेरिकेची अवस्था अशी आहे की रोडवर लोक झोपल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ठीक आहे? किंवा जिथे युद्धाचे जे चित्र काही येतात आहे की युद्धात जिथे हमले होतात आहे तिथे लोक मृत्युमुखी पडून राहिलेले आहेत, मुलं अनाथ होऊन राहिलेले आहेत. आता जर त्या लोकांपेक्षा आज ती झळ आपल्यापर्यंत नाही आहे, आत्ताच्या घडीला आपण सेफ आहे, म्हणजे आपण भाग्यशाली आहे. जो अच्छा है, दुसरी गोष्ट त्यांच्यापेक्षा बेटर आहे आपण. दुसरी एक गोष्ट की एखादा व्यक्ती जो रात्री उघड्यावर झोपतोय आणि तुम्हाला तो तुमचं स्वतःचं घर आहे, भाड्याचं घर आहे सांगा? स्वतःच. मग असे किती लोक जे भाड्याने राहतात, जे तुमच्यासारख्या हो. घराचे स्वप्न बघतात, तुम्ही मी त्यांच्या स्वतः राहत होती, मी स्वतः अगोदर राहत होते भाड्याने. मग त्या विचारणे, आजच्या घडीला जेवढे लोक भाड्याने राहतात ते हो. तुम्ही त्यांच्या स्वप्नातलं जीवन जगून राहिलेले आहे. 100% 100%. बरोबर आहे? तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर ज्या व्यक्तीकडे 2 व्हीलर आहे त्यांच्या स्वप्नातलं जीवन तुम्ही जगून राहिलेले आहे. 100% इव्हन बरोबर. सोडा, तुम्ही तुमच्या पायावर उभे आहे, तुमचे हातपाय काम करून राहिले, म्हणजे या जेवढेही स्पेशल पर्सन भारतामध्ये आहे हो त्या सगळ्यांपेक्षा आपण भाग्यशाली जीवन जगतोय. येस ऑर नो? हो. विचार करा की आपण येस येस. भाग्यशाली आहोत जेव्हा या गोष्टींना तुम्ही ऍक्सेप्ट करून टाकाल की यस मी भाग्यशाली आहे. आज करोडो लोकांपेक्षा मी भाग्यशाली आहे. मागे मी बेघर निवारा केंद्रामध्ये गेली. एकेकाळी तंबाखूचा मोठा व्यापारी, करोडोंचा बिझनेस असलेली व्यक्ती, जेव्हा हातपाय कामाला लागलं, पॉवर ऑफ अटर्नी पुतण्याच्या नावावर देऊन दिली म्हणे, त्या पुतण्याने घराच्या बाहेर काढला. करोडोचा मालक असलेला व्यक्ती बेघर निवारा केंद्रात जेव्हा राहतो आणि त्याची डेथ होते, तो जेव्हा तिथले कर्मचारी जेव्हा पुतण्याला फोन करतात, माझा काही संबंध नाही, दिवाळीच्या दिवशी त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार त्या एका कर्मचाऱ्याच्या हातून होतो. अरे वा. मग त्या असंख्य अशा प्रॉब्लेम मधनं असणाऱ्या लोकांपेक्षा आपण भाग्यशाली आहे. आणि ते भाग्य जोपर्यंत तुम्ही आतून एक्सेप्ट करणार नाही, आज खरोखर परत एकदा होमवर्क देते की तुमच्या आजूबाजूला तुम्ही भाग्यशाली आहात अशा किती गोष्टी आहे लिहून काढा. कारण का बरं? आजपर्यंत आपला फोकस कमियों पे था कि मेरे जिंदगी में ये कमी है.
सायकलवाला विचार करा, सायकलवाला टू व्हीलरचं स्वप्न पाहतो. ज्याचे दोन्ही पाय नाही त्यांनी कशाचे स्वप्न बघावं. किती लोकांपेक्षा भाग्यशाली आपण जर लिस्ट करायला गेलो ना तर आपलं भाग्यशाली असण्याची लिस्ट संपणार नाही. आणि मला तरी असं वाटतं की इथे उपस्थित 222 लोक आमचा आवडीचा एंजल नंबर आहे. ते सगळे आज आत्ता या क्षणापासून भाग्यशाली आहे. चला लिहा मी भाग्यशाली. कारण जे तुमच्याकडे आहे ना, तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय आणि एका व्यक्तीच्या स्वप्नातलं जीवन जगणारा व्यक्ती कधीच निगेटिव्ह नसतो, तो भाग्यशाली असतो. जिथे सगळी आशा संपलेली असते ना आणि फक्त या देहाचं अस्तित्व जरी तुमच्या सोबत आहे तरी तुम्ही भाग्यशाली आहे. याचं एक उदाहरण, मी ते व्हिडिओ शोधत होती युट्यूबवर, मला भेटला नाही. एक फॉरेनर व्यक्ती होता, अमेरिकन, आणि त्याचा विमान अपघात झाला होता. आणि त्या विमान अपघातातनं कुणाला जर भेटला तर मला नक्की पाठवा. तो व्हिडिओ मी सर्च करते, वेबसाईटवर भेटत नाहीये. विमान अपघात झाला आणि विमान अपघात झाल्यानंतर त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा व्यक्ती जगला तर फक्त डोळ्यांची उघडझाप करेल. काय सांगितलं होतं? हा व्यक्ती जगला तर फक्त डोळ्यांची उघडझाप करू शकेल, कधीही हा व्यक्ती चालू फिरू शकणार नाही. आणि त्या व्यक्तीने संकल्प केला होता की येणाऱ्या क्रिसमस, तेव्हा 8 महिन्यानंतर क्रिसमस होता, येणाऱ्या क्रिसमसला मी स्वतःच्या पायावर चालून या हॉस्पिटलमधनं बाहेर जाईल. कारण डॉक्टरांनी म्हटलं होतं डोळे झाक करेल. आणि यांनी आपल्या माइंडला काय आदेश दिला होता? तसं तर डॉक्टर म्हणतात आहे, मुझे क्या लगता है, मी तर चालून जाणार आहे. ते डॉक्टरांचं म्हणणं आहे. वो डॉक्टर की सोच आहे, मेरी नाही, की मी फक्त डोळे उघडझाप करू शकेल. मला तर काय माहितीये, मी स्वतःच्या पायावर चालत हॉस्पिटलमधनं क्रिसमसच्या पहिले बाहेर जाईल. आणि लिटरली त्या व्यक्तीच्या माइंडसेटमुळे, सकारात्मक विचारामुळे, जिथे काय काय प्रॉब्लेम झाला होता, त्या व्यक्तीचं लंग्स फेल्युअर झालं होतं, किडनी फेल्युअर झालं होतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम, अन्न नलिका सगळं डॅमेज झालं होतं त्या अपघातात. डॉक्टर म्हणे फक्त डोळ्यांनी, याचे डोळे म्हणजे कोमामध्ये राहील, फक्त डोळे उघडझाप करेल. पण फक्त त्यांनी माइंडला आदेश दिला की मी चालत बाहेर जाईल. आणि तो खरोखर 8 महिन्यानंतर हॉस्पिटलमधनं चालत बाहेर गेला. मला खरंच तो व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता पण तो मला मिळाला नाही. तर विचार, रिअल स्टोरी आहे ही, बनवलेली स्टोरी नाही आहे, रिअल स्टोरी आहे. मग असा व्यक्ती ज्याला डॉक्टरांनी म्हटलं की डोळे उघडू शकेल, मग त्या व्यक्तीपेक्षा आज आपण बेटर आहे की नाही सांगा? नक्की. किती पटीने बेटर आहे. मग त्या बेटरमेंटला समजा ना की आपके पास अच्छा क्या है. रोज सकाळी उठल्यावर थँक्यू तर म्हणायला लागा ईश्वराला, की ईश्वरा तुम्हाला आजचा दिवस दाखवलेला आहे, माझ्यासोबत माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आज जागा झालेला आहे, मी भाग्यशाली आहे. आणि त्या भाग्यशाली असण्याच्या ऊर्जेतनं काम करा. मी असं नाही म्हणणार की हा क्लास केल्यानंतर तुमच्या समोर रेड कार्पेट आलेला राहील, पण एवढं नक्की सांगते की कुठल्याही संकटात तुम्ही सक्षमतेने उभे राहून त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकाल, हँडल करू शकाल. रेकी काय करू शकते याचं उदाहरण खूप जबरदस्त आहे लाईफमध्ये. म्हणजे मला तर रेकीने जगवलेलं आहे. एक दिवस होता, 4 वर्षानंतर राहिलेली माझी प्रेग्नन्सी होती आणि टचवुड स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. त्यांची म्हणजे माझं अस्तित्व रेकी आणि स्वामी या दोघांच्याच याच्यात आहे. तर त्या दिवशी डॉक्टरांनी म्हटलं होतं वी कांट कंटिन्यू दिस प्रेग्नन्सी, असं डॉक्टरने 12 वाजता सांगितलं. आणि 8 वाजता आपण म्हणजे ओटी रेडी करून अबॉर्शन करू असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण दिवस होता. बाहेर माझी आई रडत बसलेली होती, मी माझ्या हसबंडचा हातात हात पकडून रडत बसलेली होती. 8 वाजले. डॉक्टरांचं म्हणजे माझी रूम आणि रूम मधनं ज्या रूम मध्ये मी ऍडमिट होती, एकीकडे ऑपरेशन थिएटर होतं, एकीकडे डॉक्टरचं चेंबर होतं. डॉक्टरांनी म्हटलं, मला तयार केलं सिस्टरनी ऑपरेशन थिएटर मध्ये न्यायला. आणि डॉक्टरांच्या म्हणजे असं समजा की स्वामी समर्थांनीच आदेश दिला की एकदा परत सोनोग्राफी करूया, जी 12 वाजता ऑलरेडी केलेली होती. डॉक्टरांनी डिसिजन दिलेलं होतं. ती सोनोग्राफी झाली संध्याकाळी 8, पावणे 8 वाजता. आणि डॉक्टरने म्हटलं वी कॅन वेट. आणि टचवूड माझ्या मुलाला बघितल्यानंतर डॉक्टरांनी पहिला शब्द मिरॅकल हा काढला होता. सो ईश्वर जेव्हा परीक्षा घेतो ना, काहीतरी तुमच्या लाईफमध्ये चांगलं होणार असतं. आणि म्हणून जीवनाला आनंदाने स्वीकारायला चालू करा.
काय नाही आहे त्याच्यात चाचपडत बसण्यापेक्षा वही ढूंढते रहते. सकाळ संध्याकाळ आपण प्रॉब्लेमच शोधतो की नाही सांगा? हो. शोधून शोधून काढतो. उसको ढूंढना बंद करो. क्या अच्छा है ना, अच्छाई की लिस्ट बदल डालो. आता जर एखादा आपण टॉर्च रात्रीच्या अंधारात लावला आणि तो दुरून लावला तर तो मोठा प्रकाश घेईल आणि जसजसा जवळ न्याल तो एकाच भिंतीवर असा मोठा गोल करेल. याचा अर्थ काय की त्याला तुम्ही कशा फोकसवर नेता तसाच त्याचा लाईट राहील ना. मग जीवनामध्ये तशाच गोष्टी आहेत. तुम्ही तुमच्या आनंदाला कसं पकडता, तुमचा फोकस जिथे जिथे जाईल तिथे तिथे तो टॉर्च जाणार आहे. त्याच पद्धतीने जीवनातल्या आनंदाला जर एन्जॉय करायचं असेल ना, फोकस बदला, जीवन खूप आनंदी होऊन जाईल आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण. तर आज सगळ्यात महत्वाचं, आजपासून आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुठले रेखीचे 5 तत्व बघायचे आहेत. तर आजपासून तुमच्या जीवनामध्ये पहिलं तत्व आहे, आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. क्रोध नहीं करूंगा, दुसरा है, आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा, चिंताओं से दूर रहूंगा. सगळ्या चिंता जाए तेल लेने. आज मैं अपने पर हुए आशीर्वादों की गिनती करूंगा. गिनती करूंगा. आज मैं ईमानदारी से अपने काम करूंगा. आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु भाव रखूंगा. कोण कोण प्रॉमिस करतं हे 5 तत्व म्हणजे तुमचं जीवन असणार आहे. दिस 5 प्रिन्सिपल जर तुम्ही जीवनामध्ये आत्मसात केले तर आयुष्य खूप सुंदर होणार आहे. आता थोडक्यात मी रेकीचा इतिहास तुम्हाला सांगते, हिस्ट्री ऑफ रेकी. आता डॉक्टर मिकाउसी, तसं रेकी ही भारतातलीच आहे. सगळं ज्ञान तुम्हाला माहित आहे. योगशास्त्र कुठलं आहे? भारतातलं आहे. योगशास्त्र भारतातलं आहे. कोणीतरी म्हणतो का मी योग साधना करतो, तुम्ही काय म्हणता? आम्ही तर रोज योगाची प्रॅक्टिस करतो, असंच बोलतो की नाही? योग म्हणतो की योगा म्हणतो? दॅट इज द योग. वर्ड काय आहे? योग. आणि आपण करतो का? योगा. त्याच पद्धतीने ही स्पर्श चिकित्सेची साधना भारतातलीच आहे. भगवान बुद्धांच्या कमलसूत्र ग्रंथामध्ये देखील याचा उल्लेख आहे. अथर्व वेदामध्ये रेकीचा उल्लेख आलेला, म्हणजे रेकी शब्द नाही, रेकी का जपानमध्ये, रे म्हणजे सर्वव्यापी, की म्हणजे जीवनशक्ती, सर्वत्र व्याप्त असलेली जीवनशक्ती म्हणजे रेकी. लक्षात आलं? आपल्या रेकीचा अर्थ काय आहे? ती जी न्यूजपेपरमध्ये येणारी रेकी, त्या दिवशी आपण उदाहरणं बघितले, रेकी करून ही घटना अंजाम दिली, त्या रेकीशी आपला कुठेही काही संबंध नाही. कुठेही काही संबंध नाही. मग ही रेकी काय झालं, भारतातलं सगळं नॉलेज पहिले काय होतं, गुरुकडून शिष्याला मुखाने सांगितलं जायचं, लिखित साधनं कमी होते, त्याच्यामुळे ही विद्या लुप्त झाली. डॉक्टर मिकाउसी जे मुख्य जपानचे होते, असं म्हटलं जातं की 7 वर्ष वाराणसीला येऊन त्यांनी बौद्ध धर्म आणि वेदांचा अभ्यास करून या रेकी ऊर्जेला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ही यूज कशी करायची कळली नाही. पण त्यांनी भारतात आल्यावर हे कळलं होतं की कुठल्याही साधनेला मिळवण्यासाठी मेडिटेशन हा पर्याय आहे. आणि म्हणून त्यांनी जपान मधल्या माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या केली. 21 दगड ओळखण्याचा 21 दिवस ओळखण्यासाठी त्यांनी एका पिशवीत छोटे छोटे 21 दगड ठेवले. रोज 1 दिवसाची साधना झाली की ते 1 दगड पहाडीवरनं खाली टाकायचे, 1 दगड खाली टाकायचे. असं करता करता 20 दिवस संपले. लास्ट डे उरलेला होता, 21वा दिवस, आणि काहीच त्यांना जागृती झाली नव्हती. ते खूप हताश झाले. ज्या ऊर्जेला शोधण्यासाठी मी माझ्या आयुष्याचे एवढे वर्ष दिले, तरी देखील मला प्राप्ती का झाली नाही, याच्याने ते हताश झाले. ते परत साधनेला बसले आणि साधनेला बसल्यानंतर त्यांच्या एक लक्षात आलं, म्हणजे आकाशातून काहीतरी चमत्कारिक अशा एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. असं समजा की रेकीचा शक्तिपात हा ब्रह्मांडानेच त्यांचा केला. सकाळी ते जेव्हा होशमध्ये आले, म्हणजे त्या अर्धनमिली त्या शक्तिपाताच्या प्रोसेसमधनं जेव्हा ते बाहेर पडले, त्या एनर्जीमधनं त्यांना काहीतरी बलून्स दिसले, बलून्समध्ये काही सांकेतिक चिन्ह दिसले, जे चिन्ह आपण रेकीच्या सेकंड आणि मास्टर लेवलला वापरत असतात, ते चिन्ह त्यांना दिसले. आणि तो सगळा शक्तिपात झाल्यानंतर ते जेव्हा सकाळी होशमध्ये आले, त्यांना वाटलं की आता कुणाला तरी सांगावं आणि मस्त जेवावं वगैरे, म्हणून ते पहाडीच्या खाली आले. आज त्याच माउंट कोरियामा नावावर, म्हणजे पहाडीवर तुम्ही जर गुगल सर्च केला तर तुम्हाला दिसेल की तिथे रेकीचं मंदिर आहे. काय आहे तिथे? रेकीचं मंदिर आहे. कुठे रेकीचं मंदिर आहे? माउंट कोरियामाच्या पहाडीवर रेकीचं मंदिर आहे. आणि म्हणून आता त्यांनी मग तिथून ते पहाडीवरनं आले, पहाडीवरनं धावत धावत आले ते, आणि धावताना त्यांच्या पायाला ठेच लागली. आपल्याला ठेच लागली तर आपण काय करतो, तिथे पटकन हाताने पकडतो. त्यांनी पायाच्या अंगठ्याला असं पकडलं. पहिला रेकीचा चमत्कार, भळभळ वाहणारा रक्त क्षणात थांबला आणि वेदना पण थांबल्या. हा त्यांनी सेल्फ चिकित्सेचा पहिला अनुभव घेतला.
मग खाली आले पहाडीच्या, तिथे त्यांना भुकेची जाणीव, कारण 21 दिवसापासून अन्न पाणी ग्रहण केलेलं नव्हतं. तिथे खानावळ होती, तिथे जेवायला गेले. त्यांना म्हटलं की मला पोटभर जेवण द्या. त्यांचं वय बघता डॉक्टर म्हणजे तिथले जे मालक होते त्यांनी म्हटलं की सर ज्यूस बीस घेऊन तुम्ही उपवास सोडा. हे बोलले नाही मला पूर्ण जेवायचं आहे. आपण एका दिवशीचा 2 वेळेचा उपवास केल्यानंतर आपली मानसिकता कशी होते? पण ते पोटभर जेवण करूनही त्यांना छान वाटलं. पण जेवण करत असताना त्या हॉटेल मालकाची जी नात त्यांना जेवण वाढत होती, तिच्या चेहऱ्यावर खूप वेदना दिसल्या. यांना अंतरप्रेरणा झाली की या मुलीला काय झालं म्हणून त्यांनी त्या हॉटेल मालकाला विचारलं. त्यांनी सांगितलं की हिला दाढ सुजलेली आहे म्हणून हिच्या चेहऱ्यावर वेदना दिसत आहे. यांनी विचारलं मी हिला स्पर्श करू शकतो का? आता त्यांचं वय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघता हॉटेल मालकांनी परवानगी दिली आणि मिकाऊ सुईंनी तिच्या दोन्ही गालांवर असे हात ठेवले आणि हातातून संवेदना 10-15 मिनिटं सुरू झाल्यानंतर त्या मुलीच्या वेदना कमी झाल्या, चेहऱ्यावरची प्रसन्नता वाढली. मिकाऊ सुईंनी हँडल केलेला पहिला पेशंट. आणि तुम्ही सुद्धा हा क्लास संपायच्या आधी स्पर्शाच्या माध्यमातून स्वतः हील करणार आहे आणि एका पेशंटला हील करायला, म्हणजे पेशंट तुम्ही अनेक घेऊ शकाल पुढे, पण एका पेशंटला हील करायचं प्रॅक्टिकल आपण या सेशनमध्ये घेणार आहे नेक्स्ट वीकमध्ये. ठीक आहे. हा सांगायचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, उद्या पहाटे सकाळी 7 वाजताचं टायमिंग चालेल, सॅटरडे आहे. आपण अट्युनमेंट होईल आणि ऍक्टिव्हेशन होईल. आपलं काय होईल? अट्युनमेंट आणि ऍक्टिव्हेशन उद्या सकाळी शार्प 7 वाजता. कारण जे अट्युनमेंटला उपस्थित राहतील तेच लोक पुढच्या आठवड्यातले क्लास करू शकतील. रेडी? सकाळी 7 वाजता फक्त तुम्हाला एक अर्धा पाऊण तास उद्या मी तुम्हाला तुमच्या शब्दांनी पाण्याचं जे आहे पाण्याची चव बदलताना बघणार आहे. उद्या एक बॉटल घेऊन बसायचं तुम्हाला क्लासला. पहिल्या 15 मिनिटात तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही, लिंक हीच राहणार आहे. सकाळी 7 ते 8 या वेळात आपला शक्तिपात प्रोसेस होणार आहे. म्हणजे शक्तिपात, एनर्जी ऍक्टिव्हेशन आणि तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला हील करणं आणि पाणी चार्ज करणं सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिकल आहे. पण उद्याचं सेशन आपण सकाळी 7 ते 8 घेणार आहे. क्लिअर? तर उद्या सकाळी किती वाजता भेटायचं आपल्याला? सकाळी शार्प 7 वाजता भेटणार आहे. उद्याचं एक दिवस ऍडजस्ट करा. सकाळी 7 ते 8चं सेशन राहणार आहे. कारण जर तुम्ही शक्तिपाताला उपस्थित राहिले नाही उद्या सकाळी तर त्याच्यानंतर पुढचं सेशन तुमच्या कामाचं पडणार नाही. ठीक आहे? सकाळी 7 ते 8 शार्प 7 वाजता जॉईन करायचं आहे. रोज पॉसिबल नसतं मला. ठीक आहे? ओके. सकाळी 7 ते 8 तर उद्याचं आपलं सेशन डे 5चं आपलं सेशन किती वाजता राहणार आहे? जे लोक रिपीट करतात आहे त्यांनी 7:20 ला कनेक्ट करायचं. म्हणजे आमचा शक्तिपात कंप्लीट झाला की मग तुम्ही 7:20 ला कनेक्ट करू शकता. जे लोक रिपीट करतात त्या ऑलरेडी शक्तिपात झालेला आहे त्यांनी 7:20 कनेक्ट करायचं आहे. 7:20 पर्यंत आपला शक्तिपात कंप्लीट होणार आणि 7:20 पासून 8 वाजेपर्यंत आपले प्रॅक्टिकल सेशन होणार आहे, ज्यात आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन, अन्न पाण्याला चार्ज करणं आणि सेल्फ हिलिंगचे प्रॅक्टिकल करणार आहोत. ठीक आहे? सो टुमॉरोज टायमिंग अर्ली मॉर्निंग 7 AM. आणि शक्तिपात अटेंड केला नाही तर पुढचे सेशन काहीच कामाचे नाही आहे प्रॅक्टिकलचे. उद्याचा शक्तिपात 7 वाजताचा खूप महत्वाचा असणार आहे. चलो, सो रेखीचा इतिहास कंप्लीट करून टाकू आपण आधी. मग डॉक्टर मिकाऊ सुईंनी तिथून आल्यानंतर त्यांना असं वाटलं मला जेवढे कमवायचे होते तेवढे मी कमवलेले, आता मला गरिबांची सेवा करायची आहे. आणि म्हणून तिथे त्यांनी बेगर सोसायटी, जपान मधल्या बेगर सोसायटीमध्ये जाऊन एक कुटीत स्थापन केली आणि तिथे गरजू लोकांना रेकीच्या माध्यमातून ठीक करायला सुरुवात केलं. त्यांची इच्छा होती की हे सगळे लोक सभ्य लोकांच्या वस्तीत जाऊन मेहनत करून कमवून खाल्लं पाहिजे. पण झालं काय, त्यांच्या असं लक्षात आलं काही वर्षांमध्ये की ज्या लोकांना त्यांनी सभ्य लोकांच्या वस्तीत पाठवलं होतं ते लोक परत परत वापस येत होते. काय होत होतं? परत परत वापस येत होते. आणि ते का बरं वापस येत होते? हात पसरवलं तर भेटून राहिलाय. हात पसरवल्यावर फुकटात मिळून राहिलं, कमवायची मानसिकता नव्हती म्हणून ते सर्व लोक परत परत वापस येत होते. याचा परिणाम काय झाला? ते लोक परत परत वापस आल्यामुळे परिणाम हा झाला की डॉक्टर मिकाऊ सुई खूप हताश झाले आणि त्यांनी एक दिवस कुटीचं दार बंद केलं, परत ध्यानावस्थेत बसले आणि माझं काय चुकलं याचा शोध घेतला. उत्तर काय भेटलं? तुला इथे कोणी बोलवलं होतं का?
सांगा, पूजा मॅडम कोणी बोलवलं होतं का त्यांना मिकाऊसींना बेगर सोसायटीमध्ये? नाही, ते स्वतःच गेले होते. त्याच्या बदल्यात त्यांनी काही मोबदला घेतला होता का? नाही नाही. म्हणजे काय झालं होतं, तर मग तिथून त्यांनी एक नियम केला, न मागता कोणाला रेकी द्यायची नाही आणि त्याच्या मोबदला घेतल्याशिवाय काही द्यायचं नाही. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅडम तुम्ही तर आमच्याकडनं मोबदला न घेता रेकी देणार आहे आणि परवानगी, तर आता तुम्हाला त्या 2 गोष्टी मी कशा पूर्ण केल्या त्या सांगते. मागितल्याशिवाय रेकी देणं, तुम्ही ज्या दिवशी उद्या सकाळी जसं 7 वाजता शक्तिपाताला प्रेझेंट राहणार, उद्या सकाळी 7 वाजता जेव्हा तुम्ही शक्तिपाताला प्रेझेंट राहाल, तुमच्या इच्छेनीच राहणार आहे, कोणी जबरदस्तीने बसवणार आहे का तुम्हाला? नाही नाही याचा नाही. अर्थ तुम्ही परवानगी दिलेली आहे तुमच्या स्वास्थ्यासाठी, तुमच्या जी काही उद्देश आहे त्या उद्देश पूर्तीसाठी तुम्ही राहणार. दुसरा, मोबदला. आता माझ्याकडे जी सेकंड थर्ड लेवलची बॅच चालू होते, जी आपली पुढच्या म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये जी होईल, तर त्या बॅच मध्ये जे लोक ऍडमिशन घेतील, जी काही फी माझ्याकडे येईल त्या फी मधनं आपण जनसेवा पण करतो, तर त्या फी मधनं मी माझी फी फर्स्ट लेवलची पण आली असं समजून घेते. त्याच्यामुळे मी दोन्हीही गोष्टींचं पालन करून सेशन घेते. ठीक आहे, म्हणजे मोबदला असं समजते की जे लोक सेकंड थर्ड लेवलला आले त्यांच्या फी मध्ये या लेवलला कितीही लोक बसो त्यांची फी इन्क्लूड झाली असं मी युनिव्हर्सला घोषित करून टाकलेलं आहे. आणि त्याचा एक आमचा सर्टन अमाऊंट, सर्टन पर्सेंटेज ठरलेलं आहे, जे स्वामी सेवा म्हणून आम्ही करतो आणि त्या कार्यातनं आज खरोखर अनेक लोकांना खूप चांगली मदत होते आहे. म्हणजे व्हर्टेक्स सिलिंग सेंटरचं एक सुंदर युनिट चालतं स्वामी सेवा या नावाने. ते आपण करत नाही, तेच करवून घेत असतात. एव्हरीथिंग बाय हिज विल, त्यांच्या इच्छेने ते कार्य होत असतं आणि लिटरली खूप सुंदर रिझल्ट पण त्याचे मिळत असतात. ओके, चलो सो आगे हम देखेंगे. त्याच्यानंतर बघा, डॉक्टर मिकाऊसींनी मग तिथे सभ्य लोकांच्या वस्तीत दवाखाना काढला. तो वेळ द्वितीय महायुद्धाचा होता, तर तिथे त्यांचं क्लिनिक चांगलं चालायला लागलं. तर त्या क्लिनिकला मग पुढे एअर चीफ मार्शल तिथले चिरोजी हायाशी होते, त्यांनी चालवलं. आणि या दोघांपेक्षाही सगळ्यात महत्वाचं आहे, रेकीच्या रिझल्टचं उदाहरण देणारा म्हणजे हवाई टकाटा. या जगातल्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर होत्या रेकीच्या, म्हणून मोठ्या नव्हत्या, तर त्यांचं कार्य त्या वयाच्या 30व्या वर्षी यांना असा कॅन्सर झालेला होता आणि त्याचे अनेक कॉम्प्लिकेशन झालेले होते, जिथे डॉक्टरांनी त्यांना खूप सारे ऑपरेशन सांगितले होते. त्या मूळच्या जपानच्या होत्या, लग्नानंतर अमेरिकेला सेटल झाल्या होत्या. तर त्या चिरोजी हायेशींच्या मार्गदर्शनामध्ये 6 महिने त्यांच्यावर रेकीचा उपचार चालला आणि ज्या महिलेला 30व्या वर्षी कॅन्सर झाला ती महिला 80 वर्षापर्यंत जगली. त्याच्यात त्यांनी 22 रेकी ग्रँडमास्टर तयार केले. आजही रेकीचं मुख्य केंद्र आपलं जपान नसून अमेरिका आहे. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ रेकी हे अमेरिकेला आहे आणि त्यांची नात ते चालवते. आजच्या सारखं इंटरनेटचा जमाना नाही आहे की आपण सहज एकमेकांना कनेक्ट होऊ शकतो. त्यावेळेस कुठलंही असं साधन नसताना त्यांनी 22 रेकी, म्हणजे आज भारतातही रेकी पोहोचली, त्याचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे हवाई टकाट्यान. सगळ्यात महत्वाचं, स्वतःच्या कॅन्सरवर मात करून त्यांनी पुढचे म्हणजे 30च्या प्लस जे वर्ष जगल्या, तर तेवढे वर्ष 80 वर्षापर्यंत त्या जगल्या, तर हे रेकीमुळेच शक्य झालं. आज आपल्याकडे सुद्धा 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झाल्याचं उदाहरण आहे. अनेकांचे फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, अनेकांचे रिलेशनशिप ठीक झाले. तर रेकी तुम्हाला शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक या सर्व लेवलच्या समस्यांना सोडवण्यासाठी सुंदर उपाय पद्धती आहे. फक्त हिला ऐकल्याने फायदा होत नाही. त्याच्यासाठी पहिले तुम्हाला उद्याचा शक्तिपात अटेंड करावा लागेल, उद्याचं ऍक्टिव्हेशन अटेंड करावं लागेल. याचा व्हिडिओ भेटत नाही, म्हणजे उद्या जे रेकॉर्डिंग चालू होईल ते 7:20 चालू होईल. अटूनमेंटचं कुठलंही रेकॉर्डिंग नसतं की रेकॉर्डिंग पाहून तुम्ही शक्तिपात करू शकाल. तो प्रत्यक्ष, त्याच्यासाठी नियम काय, तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. तुम्ही रूट चक्रापर्यंत दिसले पाहिजे, म्हणजे जेनेटिक ऑर्गनच्या खालीपर्यंत तुम्ही दिसणं गरजेचं आहे. ठीक आहे. एक मॅडम म्हणतात तुम्ही मला आधी का नाही भेटल्या. मला भेटल्यावर प्रत्येकाचं ऑलमोस्ट एकच सेंटेन्स असतं, मॅडम तुम्ही आधी भेटायला पाहिजे होते. माझे सगळे जुने विद्यार्थी तेच म्हणतात की मॅडम आधी भेटल्या असतात तर अधिक छान झालं असतं. ठीक आहे, तर या पद्धतीने ही ऊर्जा लाईफला खूप मल्टिप्लिकेशन देणार आहे, आनंदाचा परिवर्तन. तर उद्या भेटणार आहे सकाळी 7 वाजता. एक बॉटलमध्ये किंवा एक ग्लासमध्ये पाणी घेऊन बसा, थोडं पाणी पिऊन बसा.
तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. तुमच्यासोबत किती लोक बसू शकतात, पण तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या घरातले पेट शक्तिपाताच्या वेळेस दूर पाहिजे. लहान मुलं असतील तर 15 मिनिटं तेवढं 7 ते 7:20 पर्यंत घरच्यांना सांभाळायला द्या. ज्यांच्याकडे लहान मुलं आहे त्यांना त्यांना सांगून द्या की हे 20 मिनिटं महत्वाचे आहे, त्याच्यानंतर वाटल्यास मी क्लास बघता बसता प्रॅक्टिकल येता एकदा मुलांना सांभाळते. एवढी काळजी घ्यायची आहे. ओके, सो सी यू ऑन टुमॉरो मॉर्निंग 7 AM. सकाळी 7 वाजता आपण भेटणार आहोत या दिव्य ऊर्जांना मल्टिप्लिकेशन सोबत अनुभवण्यासाठी आणि आनंदासाठी. ओके, सो थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद. घरातली ऊर्जा कशी काढायची सगळं शिकवणार आहे. थांबा जरा, पुढच्या आठवड्यातून 5 सेशन आहेत आपले.